विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापूरमध्ये जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना चांगलंच फटकारलेलं आहे। राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबियांनी उपरे कुटुंबियांना केलेल्या मारहाण प्रकरणी अंबादास दानवे यांनी पोलीस प्रमुखांची चांगलीच खरडपट्टी काढलेली आहे। दबावाखाली पोलीस अधिकारी वरपे यांची तक्रार नोंदवून घेत नसल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे। नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोण हॅलो त्यांनी त्यांना मारहाण केली, त्यांचा फ्लॅट घेतला, दुसरा फ्लॅट द्या मला, त्याच्या काय बापाची जाग घेते का? तुम्ही लोक त्याला संरक्षण देता का? मग गुन्हा कारवाईशिवाय झाला नाही त्याच्यावर? मी आता घेऊन येतो त्यांना तुमच्या ऑफिसला, तुम्ही कुठे आहे? मग मला अधिकारी पाठवायचे तर माझ्याकडे मी स्टेटमेंट देतो त्यांचं आणि कारवाई झाली पाहिजे सांगून टाकतो। मस्ती चालणार नाही पोलिसांची पण आणि क्षीरसागरची पण सांगून टाकतो तुम्हाला, समजलं? मी आता त्यांच्या घरी चाललो, मला एक जबाबदार अधिकारी पाठवा माझ्याकडे, त्यांचं स्टेटमेंट घ्या, गुन्हा रजिस्टर करा, काय करा, एनसी करा, कलम टाका, नका टाकू पण एफआयआर करा, असं माझं म्हणणं आहे। नाही तर मग मी हे तुमचं आता परवा अधिवेशन 26ला सगळ्यात आधी एसपीला बघेल, सांगून टाकतो तुम्हाला। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना चांगलं सुनावलेलं आहे, काय प्रकरण आहे नेमकं? प्रथमेश अगदी बरोबर आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी या दौऱ्यावरती असताना जनता दरबार आयोजित केलेला आहे आणि या जनता दरबारामध्ये काही दिवसांपूर्वी जे क्षीरसागर यांच्याकडून ज्या कुटुंबाला मारहाण झाली होती ते कुटुंबातील प्रमुख जे ती या ठिकाणी दाखल झाले आणि अंबादास दानवे यांना झालेल्या प्रकरणाबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि पोलीस प्रशासन आपल्याला या संदर्भात मदत करत असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि तात्काळ अंबादास दानवे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना या जनता दरबारच्या माध्यमातून फोन केला आणि फोनवरून तर अक्षरशः झापल्याचं पाहायला मिळालं। तर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून वरते यांना मारहाण झाली होती अशा पद्धतीची तक्रार दिली होती, मात्र त्या संदर्भातला गुन्हा जो आहे तो अद्याप दाखल झाला नव्हता आणि म्हणूनच खरं या ठिकाणी ते कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते। अंबादास दानवे यांना या संदर्भातली माहिती दिली आणि त्या माहितीनंतर खरं अंबादास दानवे यांनी पोलीस अधीक्षकांना ते फोन लावला आणि तात्काळ या संदर्भातला गुन्हा दाखल झाला पाहिजे, आपली या ठिकाणी मस्ती चालणार नाही असं देखील सज्जड दम जो आहे तो या जनता दरबारच्या माध्यमातून दानवे यांनी दिला। त्यामुळे नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबीय जे दाद मागत होतं त्यांना या ठिकाणी कुठेतरी प्रतिसाद देण्याचा। नक्कीच शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। Thank you.